विद्यार्थी मित्रांनो, आपण पान नंबर 34 वरील 5वा प्रॉब्लेम सोडवत आहोत आणि मागील तासाला आपण सन्ड्री डेटर्स पर्यंतचं पोस्टिंग केलेलं आहे. आता आपण त्यापुढे कंटिन्यू करूया. सन्ड्री डेटर्स नंतर आहेत सन्ड्री क्रेडिटर्स 41,800 रुपये. याचा अर्थ आपण देणं आहे 41,800 रुपये आणि सन्ड्री क्रेडिटर्स येतात बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला. बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला वरती 4-5 ओळी जागा सोडायची आहेत आपल्याला. सन्ड्री क्रेडिटर्स आउटर कॉलमला 41,800 रुपये. आपण पुन्हा ट्रायल बॅलन्समध्ये पाहूया. सन्ड्री क्रेडिटर्स नंतर आहेत बिल्स रिसिवेबल 47,000 रुपये. याचा अर्थ आपल्याला बिलातून जी रक्कम प्राप्त होणार आहे ती रक्कम म्हणजेच बिल्स रिसिवेबल होईल. बिल्स रिसिवेबल याचा अर्थ असा होतो की जेव्हा आपण उधारीवर आपल्या ग्राहकाला माल विकतो आणि त्याच्या नावे बिल तयार करतो आणि त्या बिलातून आपल्याला जी रक्कम प्राप्त होणार आहे ती रक्कम म्हणजेच बिल्स रिसिवेबल होईल. आणि आपल्याला बिलातून रक्कम प्राप्त होणार आहे 47,000 रुपये. आणि बिल्स रिसिवेबल येतात बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. डायरेक्ट आउटर कॉलमला घेऊया कारण त्याच्यासमोर स्टार नाही, याचा अर्थ त्यावरती ॲडजस्टमेंट नाही. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला बिल्स रिसिवेबल डायरेक्ट आउटर कॉलमला 47,000 रुपये. बिल्स रिसिवेबल नंतर आहेत बिल्स पेबल 21,000 रुपये आणि बिल्स पेबल येतात बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला. बिल्स पेबल याचा अर्थ असा होतो की जेव्हा आपण उधारीवर माल खरेदी करतो आणि समोरच्या विक्रेत्याने आपल्या नावे जे बिल तयार केलेलं आहे त्या बिलातून आपण जी रक्कम पे करणं आहे, देणं आहे, ती रक्कम म्हणजेच बिल्स पेबल होईल. आणि आपण देणं लागतो म्हणून हा इफेक्ट घेऊया बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला. डायरेक्ट आउटर कॉलमला 21,000 रुपये. बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला बिल्स पेबल डायरेक्ट आउटर कॉलमला 21,000 रुपये. आपण पुन्हा ट्रायल बॅलन्समध्ये पाहूया. बिल्स पेबल नंतर आहेत कमिशन 2,800 रुपये. याचा अर्थ आपण कमिशन पेड केलेलं आहे. जेव्हा आपल्याला डेबिट बॅलन्सेसमध्ये कमिशन देतात तेव्हा ते कमिशन आपण पेड केलेले असतात आणि जेव्हा ट्रायल बॅलन्समध्ये आपल्याला क्रेडिट बॅलन्सेसमध्ये कमिशन देतात ते कमिशन आपल्याला प्राप्त झालेले असते. मग इथे 2,800 रुपये आपल्याला डेबिट बॅलन्सेसमध्ये दिलेले आहेत. याचा अर्थ आपण कमिशन पेड केलेलं आहे 2,800 रुपये आणि आपण कमिशन पेड केल्यामुळे तो इफेक्ट घेऊया प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला डायरेक्ट आउटर कॉलमला. कारण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आपण एक्सपेन्सेस अँड लॉसेस नोंदवत असतो. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू कमिशन डायरेक्ट आउटर कॉलमला 2,800 रुपये. आपण पुन्हा ट्रायल बॅलन्समध्ये पाहूया. कमिशन नंतर आहेत वेजेस 1,760 रुपये. याचा अर्थ आपण मजुरी पेड केलेली आहे 1,760 रुपये. वेजेस हा असा खर्च आहे की प्रत्यक्षात कारखान्यात जेव्हा मालाचे उत्पादन होते त्यावेळेस आपण आपल्या मजुरांना त्यांचा कामाचा मोबदला म्हणून जी रक्कम देणार आहोत ती रक्कम म्हणजेच वेजेस आणि ते येतात ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू वेजेस डायरेक्ट आउटर कॉलमला 1,760 रुपये. आपण पुन्हा ट्रायल बॅलन्समध्ये पाहूया. वेजेस नंतर आहेत सॅलरीज 3,000 रुपये. आपण सॅलरी पेड केलेली आहे 3,000 रुपये आणि सॅलरीज येतात प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू सॅलरीज डायरेक्ट आउटर कॉलमला 3,000 रुपये. सॅलरीज नंतर आहेत फर्निचर 25,000 रुपये आणि फर्निचर ही ॲसेट आहे म्हणून त्याचं पोस्टिंग आपण ॲसेट साईडला करणार आहोत डायरेक्ट आउटर कॉलमला. कारण त्याच्यासमोर स्टार नाही, याचा अर्थ त्यावरती ॲडजस्टमेंट नाही.
फर्निचर बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला आउटर कॉलमला 25,000 रुपये. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला फर्निचर डायरेक्ट आउटर कॉलमला 25,000 रुपये. फर्निचर नंतर आहेत प्लांट अँड मशिनरी 63,000 रुपये. प्लांट अँड मशिनरी ही ॲसेट आहे, त्याचं पोस्टिंग आपण ॲसेट साईडला करणार आहोत इनर कॉलमला, कारण त्याच्यासमोर स्टार आहे, याचा अर्थ त्यावरती ॲडजस्टमेंट आहे. आधी आपण पोस्टिंग करूया. पहा, बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला प्लांट अँड मशिनरी इनर कॉलमला 63,000 रुपये, कारण त्यावरती ॲडजस्टमेंट आहे. आपण लगेच पाहूया त्यावरती कोणती ॲडजस्टमेंट आहे. तर ॲडजस्टमेंट आहे चौथी, प्रोव्हाइड डेप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी ॲट 5% पर ॲनम. याचा अर्थ असा आहे की प्लांट अँड मशिनरीची किंमत दरवर्षी 5% कमी झालेली आहे. आधी आपण गणित करूया. प्लांट अँड मशिनरीची किंमत आहे 63,000 रुपये, तिची किंमत 5% कमी झालेली आहे. 63,000 गुणिले 5 भागिले 100 असा भागाकार गुणाकार करावा लागेल. मग उत्तर आलेलं आहे 3,150 रुपये. म्हणजे त्या ॲसेटची किंमत 3,150 रुपयांनी कमी झालेली आहे. मग ती रक्कम एकूण किमतीमधून लेस करूया. लेस 5% डेप्रिसिएशन आणि उत्तर आलेलं आहे 3,150 रुपये. लेस करून आउटरला घेऊया. उत्तर आलेलं आहे 59,850 रुपये. म्हणजे प्लांट अँड मशिनरीची किंमत वर्षाच्या सुरुवातीला होती 63,000 रुपये आणि वर्ष संपल्यानंतर तिची किंमत 59,850 रुपये एवढी झालेली आहे. हा झाला डेप्रिसिएशनचा फर्स्ट इफेक्ट. आपल्याला सेकंड इफेक्ट घ्यावा लागणार आहे, कारण प्रत्येक ॲडजस्टमेंटचे आपल्याला 2 इफेक्ट लिहावे लागतात. सेकंड इफेक्ट येतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू डेप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी डायरेक्ट आउटर कॉलमला 3,150 रुपये. आपली चौथी ॲडजस्टमेंट झाली, तिला खूण करूया झाली म्हणून. आपण पुन्हा ट्रायल बॅलन्समध्ये पाहूया. प्लांट अँड मशिनरी नंतर आहेत RDD. हे ओल्ड RDD आहेत 1,000 रुपये. आणि ओल्ड RDD आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला त्याचा इफेक्ट लिहित असतो. ओल्ड RDD घेऊया. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला 1,000 रुपये. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला ग्रॉस प्रॉफिटसाठी एक ओळ जागा सोडून बाय RDD. आणि तुमच्या माहितीसाठी मी कंसात लिहित आहे, हे ओल्ड RDD आहेत. डायरेक्ट आउटर कॉलमला घेऊया 1,000 रुपये. आपण पुन्हा ट्रायल बॅलन्समध्ये पाहूया. RDD नंतर आहेत इन्व्हेस्टमेंट 10,500 रुपये. याचा अर्थ आपण त्या वर्षी 10,500 रुपये गुंतवणूक केलेली आहे. आणि इन्व्हेस्टमेंट ही ॲसेट असल्यामुळे त्याचं पोस्टिंग आपण ॲसेट साईडला करणार आहोत डायरेक्ट आउटर कॉलमला. पहा, बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला इन्व्हेस्टमेंट डायरेक्ट आउटर कॉलमला 10,500 रुपये. आपण पुन्हा ट्रायल बॅलन्समध्ये पाहूया. लोन्स अँड ॲडव्हान्सेस गिवन ₹35,240. आपण लोन्स आणि ॲडव्हान्सेस म्हणजे कर्ज आणि काही आगाऊ रक्कम गिव्हन केलेली आहे, दिलेली आहे. याचा अर्थ ती आपली ॲसेट आहे, म्हणून त्याचं आपण पोस्टिंग ॲसेट साईडला करणार आहोत डायरेक्ट आउटर कॉलमला. लोन्स अँड ॲडव्हान्सेस गिवन डायरेक्ट आउटर कॉलमला 35,240 रुपये. आपण पुन्हा ट्रायल बॅलन्समध्ये पाहूया. लोन्स अँड ॲडव्हान्सेस गिवन नंतर आहेत इन्शुरन्स 2,500 रुपये. याचा अर्थ आपण विम्याचा हप्ता त्यावर्षी 2,500 रुपये पेड केलेला आहे. आणि इन्शुरन्स येतात प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला.
आपण इनर कॉलमला घेणार आहोत कारण त्याच्या समोर स्टार आहे, याचा अर्थ त्यावरती ॲडजस्टमेंट आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू इन्शुरन्स इनर कॉलमला 2500 रुपये. त्यावरती जी ॲडजस्टमेंट आहे ती सोडवणार आहोत आपण. 6वी ॲडजस्टमेंट आहे प्रीपेड इन्शुरन्स ₹500. प्री म्हणजे आधीच, पेड म्हणजे दिले. 500 रुपये इन्शुरन्सचा हप्ता आपण हा आधीच पेड केलेला आहे, म्हणजे तो पुढील वर्षाचा हप्ता आपण याच वर्षी पेड केलेला आहे, म्हणजे ते प्रीपेड इन्शुरन्स आहेत, म्हणजेच ते प्रीपेड एक्सपेन्सेस आहेत. आणि प्रीपेड म्हणले की पर्टिक्युलर आयटममधून ते लेसच करावे. लेस प्रीपेड. आणि जे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला येतात ते प्रीपेड एक्सपेन्सेस असतात. 500 रुपये लेस करून आउटरला घेऊया 2000 रुपये. याचा अर्थ विम्याचा हप्ता या वर्षीचा फक्त 2000 रुपये आहे. आपण 500 रुपये हे पुढील वर्षाचे याच वर्षी पेड केलेले आहेत, म्हणून आपण ते लेस केले. आणि सेकंड इफेक्ट घेऊया. प्रीपेड एक्सपेन्सेसचा सेकंड इफेक्ट येतो बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. प्रीपेड इन्शुरन्स डायरेक्ट आउटर कॉलमला 500 रुपये. आपली 6वी ॲडजस्टमेंट पूर्ण झालेली आहे, तिला खूण करूया. त्यानंतर आपण पुन्हा ट्रायल बॅलन्समध्ये पाहूया. इन्शुरन्स नंतर आहेत बॅड डेब्ट्स 500 रुपये. याचा अर्थ बुडीत कर्ज आहे 500 रुपये आणि तो आपला लॉस आहे, म्हणून तो इफेक्ट घेऊया प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. टू बॅड डेब्ट्स डायरेक्ट आउटर कॉलमला 500 रुपये. बॅड डेब्ट्स नंतर आहेत 12% गव्हर्नमेंट बॉन्ड्स परचेस्ड ऑन 1 जानेवारी 2019 ₹15,000. आता याचा अर्थ असा आहे की आपण गव्हर्नमेंट बॉन्ड्स म्हणजे सरकारी कर्जरोखे परचेस केलेले आहेत किंवा सरकारी कर्जरोख्यांमध्ये गुंतवणूक केलेली आहे 15,000 रुपयांची. आणि गुंतवणूक केल्यानंतर आपल्याला त्यावरती 12% इंटरेस्ट मिळणार आहे. पण हे जे कर्जरोखे आहेत ते आपण 1 जानेवारी 2019ला परचेस केलेले आहेत. आणि आपल्याला ही जी कंसात माहिती दिलेली आहे प्लस 12% इंटरेस्ट मिळणार आहे, पण तो आपल्याला फक्त 3 महिन्यांचाच इंटरेस्ट मिळेल, कारण आपण हे कर्जरोखे 1 जानेवारी 2019ला परचेस केलेले आहेत आणि त्यांचा अकाउंटिंग इयर संपलेला आहे 31 मार्च 2019 रोजी. म्हणजे त्या पर्टिक्युलर इयरमध्ये आपल्याला फक्त 3 महिन्यांचाच इंटरेस्ट मिळेल. आधी आपण पोस्टिंग करूया. गव्हर्नमेंट बॉन्ड्स येतात बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला, ते इनर कॉलमला घेऊया कारण हिडन ॲडजस्टमेंट आपल्याला दिलेली आहे. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला गव्हर्नमेंट बॉन्ड्स इनर कॉलमला 15,000 रुपये. त्यावरील हिडन ॲडजस्टमेंट आपण लगेच सोडवणार आहोत. आपण गव्हर्नमेंट बॉन्ड परचेस केलेले आहेत एकूण 15,000 रुपयांचे. 15,000 गुणिले 12/100 म्हणजे आपल्याला 12% इंटरेस्ट मिळणार आहे, म्हणून 15,000 गुणिले 12/100 असं आपण गणित मांडलेलं आहे. पण तो इंटरेस्ट आपल्याला पूर्ण 12 महिन्यांचा मिळणार नाही, तर 12 महिन्यांपैकी फक्त 3 महिन्यांचाच इंटरेस्ट मिळणार आहे, कारण आपण ते जानेवारीमध्ये परचेस केलेले आहेत म्हणून. आता भागाकार गुणाकार केल्यानंतर उत्तर आलेलं आहे 450 रुपये. म्हणजे आपल्याला 3 महिन्यांचा इंटरेस्ट मिळाला त्या वर्षी 450 रुपये. तो ॲड करूया. ॲड 12% इंटरेस्ट ₹450. ॲड करून आउटरला घेऊया 15,450 रुपये. सेकंड इफेक्ट 450 रुपयांचा आपल्याला सेकंड इफेक्ट लिहायचा आहे, कारण ही हिडन ॲडजस्टमेंट आहे आणि प्रत्येक हिडन ॲडजस्टमेंटचे आपल्याला 2 इफेक्ट लिहावे लागतात. सेकंड इफेक्ट घेऊया
प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला, कारण आपल्याला 450 रुपये प्राप्त झालेले आहेत, मिळालेले आहेत, म्हणून सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. बाय इंटरेस्ट ऑन गव्हर्मेंट बॉन्ड्स. डायरेक्ट आउटर कॉलमला 450 रुपये. गव्हर्मेंट बॉन्ड आपले सोडून झालेले आहेत. आपल्याला असं लक्षात येत आहे की ट्रायल बॅलन्सचं पूर्ण पोस्टिंग झालेलं आहे. आता आपण ज्या ॲडजस्टमेंट राहिलेल्या आहेत त्या सोडवणार आहोत. पहिली ॲडजस्टमेंट क्लोजिंग स्टॉकची आहे आणि क्लोजिंग स्टॉक आपल्याला सांगितलेले आहेत 38,000. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय क्लोजिंग स्टॉक, डायरेक्ट आउटर कॉलमला 38,000 रुपये. आणि सेकंड इफेक्ट येतो बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला, क्लोजिंग स्टॉक, डायरेक्ट आउटर कॉलमला 38,000 रुपये. आपली पहिली ॲडजस्टमेंट पूर्ण झालेली आहे. आता दुसरी एकच ॲडजस्टमेंट राहिलेली आहे, ती यादी आपण वाचूया. राम इज अलाव अ सॅलरी ऑफ ₹6,000. राम यांना आपण सॅलरी पेड केलेली आहे. अलाव म्हणजे पेड करणे, आणि 6,000 रुपये. त्याचा फर्स्ट इफेक्ट येतो पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय सॅलरी टू राम ₹6,000. आणि 6,000 रुपयांचा हा झाला फर्स्ट इफेक्ट. त्यावेळेस कृष्णा यांच्या कॉलममध्ये डॅश. आता 6,000 रुपयांचा सेकंड इफेक्ट आपल्याला घ्यायचा आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला, कारण पार्टनरशिप फर्मचा तो खर्च आहे टू सॅलरी टू राम ₹6,000, डायरेक्ट आउटर कॉलमला. त्यानंतर अँड कृष्णा इज अलाव कमिशन ॲट 3% ऑन नेट सेल्स. या ॲडजस्टमेंटचा अर्थ असा आहे की कृष्णा हे जे आपले पार्टनर आहेत त्यांना आपण कमिशन पेड केलेलं आहे 3%. त्या मालाच्या विक्रीवर आपण त्यांना 3% कमिशन पेड केलेलं आहे. आणि आपली त्यावर्षी एकूण विक्री झालेली आहे 2,08,000. 2,08,000वरती 3% आपण त्यांना कमिशन पेड केलेलं आहे. तर आपल्याला आधी गणित करावं लागेल. एकूण विक्री झालेली आहे 2,08,000 रुपये. त्यावरती आपण त्यांना कमिशन दिलेलं आहे 3%, म्हणून 2,08,000 गुणिले 3/100 असा भागाकार गुणाकार करावा लागेल. 6,240 रुपये. फर्स्ट इफेक्ट लिहूया पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय कमिशन, त्यावेळेस राम यांच्या कॉलममध्ये डॅश आणि कृष्णा यांच्या कॉलममध्ये 6,240 रुपये. हा झाला 6,240 रुपयांचा फर्स्ट इफेक्ट. सेकंड इफेक्ट घेऊया प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू कमिशन टू कृष्णा ₹6,240. आपली दुसरी ॲडजस्टमेंट पण पूर्ण झालेली आहे. आपल्याला असं लक्षात येत आहे की सर्व ॲडजस्टमेंट आपल्या पूर्ण झालेल्या आहेत. याचा अर्थ आपल्याला आता प्रॉब्लेम टॅली करायचा आहे. मग टॅली करण्यासाठी सर्वात प्रथम ट्रेडिंग अकाउंट क्लोज करावे, नंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, पार्टनर्स करंट अकाउंट आणि सर्वात शेवटी बॅलन्स शीट क्लोज करायची आहे. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडची स्वतंत्र बेरीज करायची आहे आणि क्रेडिट साईडची स्वतंत्र बेरीज करायची आहे. डेबिट साईडची बेरीज आलेली आहे 1,37,760 रुपये आणि क्रेडिट साईडची बेरीज आलेली आहे 2,46,000 रुपये. आता तुलना करायची, मोठी बेरीज कोणती आहे, डेबिट साईडची आहे की क्रेडिट साईडची. तर आपल्याला सहज लक्षात येत आहे की क्रेडिट साईडची बेरीज मोठी आलेली आहे. ती आपण डेबिट साईडला पण लिहूया आणि क्रेडिट साईडला पण लिहूया. 2,46,000 रुपये डेबिट साईडला पण लिहूया 2,46,000 रुपये. आता मोठ्या बेरजेतून लहान बेरीज वजा करूया. 2,46,000 वजा
1,37,760 रुपये. लेस करून उत्तर आलेलं आहे 1,08,240 रुपये. याचा अर्थ 1,08,240 हा ग्रॉस प्रॉफिट झालेला आहे. जेव्हा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडची बेरीज मोठी येते तेव्हा ग्रॉस प्रॉफिट होतो. मग तो ग्रॉस प्रॉफिट लिहूया. म्हणजे आपल्याला बॅलन्स कॅरेट डाऊन द्यावा लागला डेबिट साईडला 1,08,240 रुपये टू ग्रॉस प्रॉफिट. ट्रेडिंग अकाउंट क्लोज झालेला आहे. मग जो ग्रॉस प्रॉफिट झाला तो ट्रान्सफर करूया प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय ग्रॉस प्रॉफिट. डायरेक्ट आउटर कॉलमला 1,08,240 रुपये. आता आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करायचं आहे. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करण्यासाठी आधी आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडची स्वतंत्र बेरीज करायची आहे आणि क्रेडिट साईडची स्वतंत्र बेरीज करायची आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करण्यापूर्वी आधी आपण बेरजेच्या रेघा ओढून घेऊया. पहा, बरोबर चौथ्या ओळीवर 1 2 3 4. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडची बेरीज आलेली आहे 38,690 रुपये आणि क्रेडिट साईडची बेरीज आलेली आहे 1,09,690 रुपये. आता तुलना करूया कोणती बेरीज मोठी आहे. तर आपल्याला सहज लक्षात येत आहे की क्रेडिट साईडची बेरीज मोठी आहे 1,09,690 रुपये. याचा अर्थ इन्कम जास्त आहे आणि खर्च कमी आहे. मग जी बेरीज मोठी आली ती आपण दोन्ही साईडला लिहूया. 1,09,690 रुपये 1,09,690 रुपये. जी बेरीज मोठी आली ती आपण डेबिट साईडला पण लिहिलेली आहे आणि क्रेडिट साईडला पण लिहिलेली आहे. आता मोठ्या बेरजेतून लहान बेरीज वजा करूया. पहा, मोठी बेरीज आहे 1,09,690 रुपये वजा 38,690 रुपये. लहान बेरीज वजा करूया. उत्तर आलेलं आहे 71,000 रुपये. म्हणजे त्यांना एकूण नेट प्रॉफिट झालेला आहे 71,000 रुपये. टू नेट प्रॉफिट पार्टनर्सची नावं लिहूया राम अँड कृष्णा. एकूण नेट प्रॉफिट त्यांना त्यांच्या रेशोमध्ये वाटून द्यायचं आहे आपल्याला आणि आपल्याला रेशो सांगितलेला आहे सुरुवातीलाच. पहा, 3:2 या रेशोमध्ये त्यांना एकूण झालेला नेट प्रॉफिट आपल्याला वाटून द्यायचा आहे आणि त्यांना झालेला एकूण नेट प्रॉफिट आहे 71,000 रुपये आणि त्यांचा रेशो आहे 3:2. मग या रेशोमध्ये त्यांना झालेला एकूण नेट प्रॉफिट आपण वाटून देत आहोत. राम यांना एकूण नफ्यातील 71,000 गुणिले 3. राम यांचा हिस्सा आहे 3 छेद रेशोची बेरीज 5. हा हिस्सा जाईल राम यांना आणि भागाकार गुणाकार केल्यानंतर उत्तर आलेलं आहे 42,600 रुपये. म्हणजे 71,000 रुपयांपैकी राम यांना 42,600 रुपये नफा मिळेल. एकूण नेट प्रॉफिट झालेला आहे 71,000 गुणिले कृष्णा यांचा हिस्सा आहे 2 छेद रेशोची बेरीज 3 आणि 2 5. हा हिस्सा जाईल कृष्णा यांना आणि भागाकार गुणाकार केल्यानंतर उत्तर आलेलं आहे 28,400 रुपये. आता राम यांचा जो नेट प्रॉफिट आहे 42,600 रुपये आपण राम यांच्यासमोर लिहूया आणि कृष्णा यांचा नेट प्रॉफिट आहे 28,400 रुपये. आपण
प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज केलेला आहे. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये जो नेट प्रॉफिट झालेला आहे तो आपल्याला ट्रान्सफर करायचा आहे पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला. कारण या प्रॉब्लेममध्ये आपण पार्टनर्स करंट अकाउंट ओपन केलेलं आहे. बाय नेट प्रॉफिट, राम यांना नेट प्रॉफिट मिळालेला आहे 42,600 रुपये आणि कृष्णा यांना 28,400 रुपये. आता आपल्याला पार्टनर्स करंट अकाउंट क्लोज करायचं आहे. आधी आपण कृष्णा यांचा अकाउंट क्लोज करूया. कृष्णा यांच्या डेबिट साईडला आहेत 4,000 रुपये आणि क्रेडिट साईडला आहेत 4,000 प्लस 6,240 प्लस 28,400. आपल्याला सहज लक्षात येत आहे की क्रेडिट साईडची बेरीज मोठी येणार आहे आणि ती आलेली आहे 38,640 रुपये. मग जी बेरीज मोठी आली ती आपण डेबिट साईडला पण लिहूया 38,640 रुपये. आता मोठ्या बेरजेतून लहान बेरीज वजा करूया कारण डेबिट साईडला 4,000 रुपये आहेत. 38,640 वजा 4,000 उत्तर आलेलं आहे 34,640 रुपये. म्हणजे आपल्याला डेबिट साईडला बॅलन्स कॅरीड डाऊन द्यावं लागत आहे 34,640 रुपये. हे झालं कृष्णा यांचं अकाउंट क्लोज. आता आपल्याला राम यांचा अकाउंट क्लोज करायचं आहे. राम यांच्या डेबिट साईडला कोणतीही अमाऊंट नाही. क्रेडिट साईडला आहेत 8,000 प्लस 8,000 6,000 आणि 42,600 रुपये. ही बेरीज करूया आपण आणि बेरीज आलेली आहे 64,600 रुपये. आपण ती डेबिटला पण लिहूया 64,600 रुपये. डेबिट साईडला सर्वच्या सर्व रक्कम आपल्याला बॅलन्स कॅरीड डाऊन द्यावी लागत आहे 64,600 रुपये. हे झालं पार्टनर्स करंट अकाउंट क्लोज. आता पार्टनर्स करंट अकाउंटला जो बॅलन्स कॅरीड डाऊन आलेला आहे तो ट्रान्सफर करूया बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. पार्टनर्स करंट अकाउंट, राम अँड कृष्णा. राम यांचा बॅलन्स कॅरीड डाऊन आहे 64,600 रुपये आणि कृष्णा यांचा आहे 34,640 रुपये. बेरीज करून आउटरला घेऊया. आता आपल्याला बॅलन्स शीट क्लोज करायचं आहे. बॅलन्स शीटचं वैशिष्ट्य असं आहे की बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडची बेरीज आणि ॲसेट साईडची बेरीज समान येते आणि जेव्हा ती बेरीज समान येते तेव्हा आपण प्रॉब्लेम टॅली झाला असे म्हणतो. मग आपण प्रॉब्लेम टॅली करूया. लॅबिलिटी साईडची बेरीज आलेली आहे 4,02,040 रुपये आणि ॲसेट साईडची बेरीज आलेली आहे 4,02,040 रुपये. याचा अर्थ आपला प्रॉब्लेम 4,02,040 रुपयांनी टॅली झालेला आहे. आपण आज 5वा प्रॉब्लेम टॅलीसह पूर्ण केलेला आहे. धन्यवाद.